मॅम, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत अभिनंदन आहे. आणि जे धन्यवाद. सांगी हर्सुल मध्ये आपला संस्कार शांती निकेतन अकॅडमीज आहे, तर कशा संदर्भात तुमच्या अकॅडमी मध्ये काय काय आहे त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती द्या. आपले जे संस्कार शांती निकेतन अकॅडमी आहे, तर ह्या अकॅडमीमध्ये तुम्हाला प्ले ग्रुप पासून 10th स्टँडर्ड पर्यंत ऍडमिशन करता येऊ शकतात. गेले 13 वर्ष आपण हर्सुल सावंगी या विभागात शिक्षण आणि ज्ञानदानाचं कार्य मी करत आहे. तर मला असं वाटतं की मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगलं स्कूल, जिथे मुलांचा सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने काम करणारा स्टाफ किंवा संस्था चालक असतील किंवा मालक असतील, तर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे लोक या संस्थेत आहेत. संस्कार शांती निकेतन अकॅडमी गेल्या 13 वर्षापासून काम तर करतच आहे, पण ह्या वर्षी आपण विद्यार्थ्यांना एक सुसज्ज अशी इमारत विद्यार्थ्यांसाठी बनवली असून ती आपल्या सावंगी या विभागात जवळच आहे. HDFC बँकेच्या बाजूला तुम्हाला ती इमारत 2 एकरचा कॅम्पस या इमारतीसाठी आपण प्रिपेअर केलेला आहे. त्यासाठी पालकांना विनंती आहे की फक्त शिक्षणच नाही तर त्यांचा खेळ असेल, त्यांच्या फिटनेस संदर्भात किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील, या ऍक्टिव्हिटीज आपण व्यवस्थित व्हाव्या यासाठी ग्राउंड आपण व्यवस्थित तयार करणार आहोत किंवा चालू आहे, अजूनही वर्क त्याच्यावर आम्ही करत आहोत. तर येणाऱ्या वर्षात आपण हे काम पूर्ण करणार आहोत. तर आजूबाजूच्या सर्व परिसरातील पालकांना मी आवाहन करते की आपण स्कूलला एकदा व्हिजिट करावी आणि आपल्या आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चान्स स्कूलला द्यावा. मॅम, आपल्या शाळेमध्ये CBSE पॅटर्नची सुविधा आहे आणि जे ट्रान्सपोर्टेशनची सुविधा असते, जे बाहेर जे असतात सिटीचे मुलं जे ऍडमिशन घेणे जे येतात तुमच्याकडे, ते सुविधा आहे की तुमच्याकडे? बिलकुल आहे सर, आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन आहे स्कूलचं आणि आपण ते देतोच आहोत. यंदाही आपण सगळ्या ज्या सोसायटीज नवीन झालेल्या आहेत त्यामध्ये आपण एक जरी मुलगा असला तरी आपण तिथे छोट्या व्हॅनने आपण तिथे सुविधा देत आहोत. जिकडच्या ज्या सोसायटीतले मुलं जास्त आहेत तिथे आपण बस सुविधा सुद्धा देत आहोत आणि त्यासोबतच ट्रान्सपोर्टेशनचे सर्व नियम पाळून, जसे की बसमध्ये महिला कर्मचारी हवी तर आपण ते पण प्रोव्हाइड करत आहोत. मॅम, आपल्या शाळेत इंग्रजीची जे शाळा आहे आपली, तर को एज्युकेशन आहे कसे? को एज्युकेशन आहे आपल्या संस्थेमध्ये. आपल्या शाळेत मुलगा मुलगी दोघंही प्रवेश घेऊ शकतात. मॅम, तुमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कोणकोणते? आपल्या शाळेत आपण सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. जसे की जूनमध्ये स्कूल चालू झाल्याच्या नंतर त्यांचा प्रवेश उत्सव साजरा केला जातो, जेणेकरून मुलांना आनंददायी शिक्षण कसं मिळेल याच्यावर आमचा भर असतो. त्यानंतर प्रत्येक ग्रेट लिडर्सचं जे बर्थ ॲनिव्हर्सरी आहे किंवा डेथ ॲनिव्हर्सरी आहे, तर ह्या सगळ्या ॲनिव्हर्सरीज आपण साजरा करीत असतो. त्यानंतर मुलांचं नृत्य असेल, गायन असेल, या गुणांना आपण वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आपण आयोजन करतो. वार्षिक स्नेह संमेलन आपण घेतो आपल्या स्कूलमध्ये. मॅम, जे कोणी आपल्या मुलांना आपल्या शाळेत प्रवेशासाठी येण्याची गरज आहे त्यांना, तर त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी पालकांना हेच आवाहन करेल की आपण स्कूल खूप बघतो, पण आपण स्कूलमध्ये काम कोणत्या पद्धतीने केलं जातं हे आपण आधी बघावं आणि तिथला स्टाफ असेल किंवा तिथले संस्था चालक असतील ते कशा पद्धतीने मुलांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने काय त्यांचं व्हिजन आहे हे नक्की बघितलं पाहिजे. त्यासाठी स्कूलला भेट देणं आवश्यक आहे. त्यामुळे मी पालकांना आवाहन करेल की तुम्ही स्कूलला भेट द्या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा आणि त्याचं समाधान आम्ही नक्कीच करू. आपलं नाव सांगा आणि शाळेचं नाव सांगा. माझं नाव मीनाक्षी विनायक पाटील आहे. मी संस्कार शांती निकेतन अकॅडमी या स्कूलची मुख्याध्यापिका आहे. थँक्यू.